गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने कर्म असे करावे ना की पापाला जागाच उरली नाही पाहिजे। म्हणजे आयुष्यात तुम्ही कितीही पाप जरी केलेला असेल ना, पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संकल्प करता तेव्हा एवढे श्रेष्ठ कर्म करा की पाप आहे ना इथे थांबणारच नाही, पूर्ण पापाची पळती भुईस चालू होईल। असे कर्म आपल्या जीवनामध्ये घडतील का बरं? नक्कीच घडणार आहेत, पण त्याची सुरुवात चांगली व्हायला हवी। आणि सुरुवात आहे ना, बघा, ज्याची सुरुवात चांगली होते ना त्याचा शेवटसुद्धा चांगला होत असतो। पण आपण सुरुवातीलाच गुरु चुकवला तर जसा गुरु असेल ना तसाच शिष्य होतो। म्हणून आपण गुरुचा अगोदर चांगला करायला हवा। नाहीतर आजच्या या कलियुगामध्ये आपण पाहतो किती प्रकारचे गुरु तयार झालेले आहेत, जो तो स्वतःला गुरु समान मानतो। पण सर्वच खरे गुरु आहेत का बरं? कधीतरी आपण आपला विचार करायला हवा की आपण आयुष्यामध्ये जे काही करतो ना ते बरोबर आहे का बरं? कारण माणसाच्या परिचयाची सुरुवात असते ना, बघा, जरी चेहऱ्याने होत असली, जेव्हा आपण एखाद्याचा चेहरा पाहतो ना, बघा, तेव्हा आपल्या मनाला वाटतं हा खूप सुंदर व्यक्ती असेल, पण तो खरंच सुंदर व्यक्ती असतो का बरं? तो चेहऱ्याने फक्त सुंदर असतो, पण आतमध्ये त्याच्या काय आहे ते आपल्याला कळतं का बरं? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाच्या परिचयाची सुरुवात आहे ना, जरी चेहऱ्याने जरी होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीनं होत असते, त्याच्या विचारांनी होत असते, त्याच्या कर्मांनीच होते ना। म्हणून कोणी आपल्याला किती वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका, कारण या जगामध्ये असं कोणीही नाही ज्याला सगळं काही येतं। बघा, तुम्ही पहा, तुम्ही क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला पाहिला असेल, बघा, त्याला क्रिकेट येतं, पण त्याला फुटबॉल खेळता येतं का बरं? त्याला दुसरं काही खेळता येतं का बरं? म्हणजे एक ना एक गोष्टीमध्ये तो कमकुवतच असतो ना। म्हणजे आपल्याला जे येतं ना ते परिपूर्ण जेव्हा आपल्याला येतं ना तेव्हा आपण सर्वश्रेष्ठ बनत असतो। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, जर कर्म करायचे असतील ना तर त्यामध्ये बेजबाबदार करू नका, काही प्राप्त झाल्यास जास्त हवेमध्ये उडू नका। कारण आपण रामायणामध्ये श्रीरामांना सुद्धा पाहिलं, श्रीरामांना रात्री अयोध्येचं राज्य मिळणार होतं, पण सकाळी जेव्हा उठले ना तेव्हा वनवास त्यांच्या समोर होता। कधी त्यांनी विचारसुद्धा केलेला नसेल, कारण हा काळ आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे प्रसंग निर्माण करत असतो, पण त्याला सामोरे कसं जावं हे आपल्याला समर्थ विचार शिकवतात ना, हे आपल्याला समर्थ श्रवण शिकवतं, हे आपल्याला समर्थ उपासना शिकवत असते। पण आपण मात्र त्या गोष्टीकडे लक्ष देतो का बरं? कधीच देत नाही। म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण प्रत्येकानं दुसऱ्याला सन्मान देता आला पाहिजे, एवढी श्रीमंती आपल्यामध्ये पाहिजे। आणि खरी श्रीमंती हीच आहे ना, पण मनुष्य मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, कारण तो मीपणामध्ये असतो ना। म्हणून दुसऱ्यांचा आयुष्यामध्ये सन्मान करा। जर तुम्ही इतरांचा सन्मान करायला लागाल ना तर तुमच्या जीवनामध्ये एवढी अभूत शक्ती निर्माण होईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही की ही शक्ती माझ्याजवळ आली कुठून, ही ऊर्जा माझ्याजवळ आली कुठून। म्हणजे आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते फक्त आपल्या वाणीनं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जागा निर्माण जरी झाली ना, प्रेम निर्माण जरी झालं ना, तरी ते पुण्याचं कार्य आहे। म्हणून
समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. म्हणजे शंकराला राग आला तर तो तिन्ही लोकांना जाळून टाकू शकतो, पण त्याचा स्वतःचा दाह आहे ना, तो रामनामामुळे शमला ना. म्हणजे बघा, आपण कधी कधी असं म्हणतो की माझा रागावर कंट्रोल नाही, मी एवढा स्वतःला एवढा कंट्रोल करतो ना, तरीसुद्धा माझा राग कमी होत नाही. म्हणूनच समर्थांनी रागाला उत्तर दिलेलं आहे. जर तुझ्या जीवनामध्ये राग असेल, तुझ्या या अंतरात्म्यामध्ये राग असेल ना, तर श्रीरामाचं नामस्मरण सुरू कर. तू ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू कर. जेव्हा तुझ्या जीवनामध्ये रोज श्रवण घडेल ना, तेव्हा तुझा राग आहे ना, तो हळूहळू कमी होऊन जाईल. तुझा राग अजिबात तुझ्या जीवनामध्ये राहणार नाही. पण मनुष्य मात्र, तू जर विश्वास ठेवलास तर हे घडणार आहे. ज्याप्रमाणे शंकराचा एवढा राग एवढा भयंकर होता ना, तो लोकांना जाळून टाकू शकत होता. पण शंकराचा राग गेला कसा बरं? बघा, देवांचे देव महादेव, आपण तर मनुष्य आहोत. आपला राग कसा जाईल ना, हे आपण स्वतःने पाहायला हवं. ज्या नामामुळं महादेवांचा रागसुद्धा नाहीसा झाला, त्या रामनामाचा जप आहे ना, जगदंबा पार्वती मोठ्या आदरानं करते ना, म्हणून तेच नाम आता आदराने आपण म्हणायला हवं. पण मनुष्य मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. व दुर्लक्ष केल्यानंतर अधोगतीशिवाय दुसरं काही निर्माण होईल का बरं? काहीच नाही. म्हणजे आपण नुसती बडबड करत फिरतो, आपण नुसत्या मोठमोठ्या बाता गोष्टी करतो, पण आपल्या जीवनामध्ये असलेल्या उणीवा आहेत ना, आपल्या जीवनामध्ये असलेला अहंकार आहे, मीपणा आहे, तो आपण तसाच ठेवतो. तो तसाच एक ठिकाणी ठेवून एवढा ढीग बनतो की एक दिवस त्याचा स्फोट होतो. मग आपल्या जीवनामध्ये काय राहील बरं? दुःखाशिवाय काही राहील का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनाच्या श्लोकांमध्ये एवढं सुंदर वर्णन आहे ना, पण आपण मात्र मनाचे श्लोक कधी वाचत नाही. वाचले तरी त्यांचा अर्थ समजत नाही. मग आपल्या मनाला समाधान मिळणार आहे का बरं? म्हणून जी गोष्ट आपण नम्रतेने केली ना, त्या गोष्टीचं पालनसुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसे दिस अभ्यांतरी गर्व साचे, क्रियेविन वाचाळता येत व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधून पाहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण फुकटची बडबड करतो. बडबड करायला काही लागतं का बरं? निंदा करायला काही लागतं का बरं? उलट त्यामुळे आपल्या जीवनामध्ये, त्यामुळे आपल्या मनामध्ये दिवसेंदिवस घमेंडच वाढू लागतो ना. म्हणजे आचरणाशिवाय बडबड करणं हे व्यर्थच आहे ना. हे खरं आहे की खोटं आहे ते तू शोधून बघ, असं समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे. पण मनुष्य मात्र ते शोधून बघतो का बरं? त्या सत्याचा शोध घेतो का बरं? कधीच घेत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्य काय आणि असत्य काय त्याला कधीच समजत नाही. व तुझ्या जीवनामध्ये ही वायफळ बडबड चालू आहे ना, ती जर तुझी थांबली नाही तर तुझ्या जीवनामध्ये समाधान कसं निर्माण होईल? बघा, काही माणसं म्हणतात की आम्ही 10-10, 20-20 वर्ष भगवंताचा परमार्थ करतो, भक्ती मार्गामध्ये आहे. पण तुझं आयुष्य जरी भक्ती मार्गामध्ये गेलं ना, पण तुझं कर्मामध्ये नसशील तर त्या भक्ती मार्गाचा काही उपयोग आहे का? भगवंताची प्रचितीसुद्धा तुला येणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जीवनामध्ये आहे ना, खरा कर्मामध्ये राहणारा मनुष्य आहे तोच सुखी राहणार आहे.
कारण या कलियुगामध्ये जसं तुम्ही करणार आहेत ना तसं तुम्हाला भरावं सुद्धा लागणार आहे. म्हणजे ही विवेकाची भक्ती आहे ना, जो खरा भक्त आहे, जो जो खरा ज्ञानी आहे ना, जो विवेकी आहे, वैराग्य संपन्न आहे, तोच योगी आहे. तो अत्यंत क्षमाशील आहे, जो कृपाळू आहे ना, जो महान आहे, जो दक्ष आहे, जो विद्वान आहे, जो चतुर आणि ज्याच्या सहवासानं समाधान मिळतं ना, तो सत्पुरुष गुरुपदाचे जे योग्यतेचा असतो, तोच खरा संत समजावा ना. पण आपण मात्र वेगवेगळ्या लोकांना संतांची संगती म्हणतो. म्हणजे आपल्या संगतीचा सुद्धा परिणाम आहे ना आपल्या जीवनामध्ये होत असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्यानं पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचं ज्ञान करून घ्यावं. ते जर ज्ञान आपल्या जीवनामध्ये झालं ना तर या जीवाला तत्काल मोक्ष मिळून जाईल. पण हा मोक्षाची गती एवढी सोपी आहे का? नक्कीच सोपी आहे, फक्त आपण कर्मामध्ये राहायला हवं. म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रवण घडायला हवं. कधी कधी आपण बघा दुर्लक्ष करतो, कधी कधी कंटाळा करतो की आता मला 1-2 तास बसणं शक्य नाही, माझे पाय खूप दुखतात. पण आयुष्य आहे ना, आयुष्य तुमच्या पायावर चालू आहे का बरं? हे आयुष्य आहे ना मनाचं आयुष्य आहे. जसं मन करतं ना तसं हे शरीर हालत असतं. म्हणून मनुष्याचं मन मोठं असावं लागतं. जेव्हा मन मोठं असतं ना तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व काही घडून जातं. मन एकाग्र असायला हवं. म्हणून हे मनाचे श्लोक आपण वाचतो ना, या मनाच्या श्लोकांमध्ये एवढी पावर आहे, एवढी ऊर्जा आहे ना. जर आपल्या घरामध्ये मनाचे श्लोक रोज पठण होत असतील तर समजून जा, तुमच्या घरामध्ये कधी भगवंत येऊन राहील ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये, जेव्हा आपल्या घरामध्ये भगवंत येतो ना, बघा जेव्हा सकाळ होते ना तेव्हा सकाळ ब्रह्ममुहूर्तावर अगोदर आपल्या जीवनामध्ये भगवंत येत असतो. बघा जेव्हा आपण उपासनेला बसतो ना तेव्हा भगवंताची वाट, त्या वाटेमध्ये काटे नसतात. जिथे काटे असतात ना तिथे भगवंत कधी येत नाही. आणि ही उपासना आहे ना ते काटे बाजूला करते, भगवंताची वाट मोकळी करते. आणि मग भगवंत आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात, आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. आणि तेव्हा आपल्या घराचं कल्याणच होतं ना. आणि दुसरी वेळा येतात ते भगवंत लक्ष्मी नारायणाचा जोडा दोघेसुद्धा येतात ना. ते कधी येतात बरं? ते येतात संध्याकाळी 7 वाजता. म्हणजे जेव्हा आपली संध्याकाळची उपासना होते तेव्हा भगवंत लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ना तो आपल्या घरामध्ये येत असतो. आणि जेव्हा लक्ष्मी नारायणाचा जोडा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा संपत्ती, समाधान, कल्याण हे सर्व आपल्या जीवनामध्ये घेऊन येतो. मग आता तुम्हीच ठरवा की मला नुसती लक्ष्मी हवी की लक्ष्मी नारायणासोबत हवी. बघा आता भरपूर लोकांचं इथे म्हणणं असतं, भरपूर मायबाप सज्जनांचं म्हणणं असतं, माझ्या जीवनामध्ये भरपूर पैसा यावा, भरपूर धनसंपत्ती यावी. पण पैसा असूनसुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग आहे का? आणि एक बघा शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे. बघा कधी कधी आपण काही शेठ लोक पाहतो. बघा राजे महाराजे आपल्या या भारतामध्ये होऊन गेले, एवढी गडगंज संपत्ती होती ना. बघा आपण रावणाचंच घ्या, एवढी सोन्याची नगरी होती ना, एवढं सोनं होतं की त्या संपत्तीला काही पारावारा नव्हता. म्हणून ही सोन्याची लंका जळून खाकच झाली ना. ती का झाली बरं? या अहंकारामुळे झाली. म्हणजे तुमच्याकडे किती पैसा आहे त्यावर सुख अवलंबून नाही. तुमच्या घरामध्ये नारायण जर असेल ना, माझा भगवंत जर असेल ना, तेव्हा सुख समाधान येईल ना. पण जर भगवंतच नसेल, या आपल्या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरणच नसेल, श्रीरामाचं नामस्मरण नसेल, तर भगवंत आपल्या घरामध्ये राहील का बरं? कधीच राहणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये हे मनाचे श्लोक श्रवण करायला हवे.
आपल्या जीवनामध्ये रोज श्रवण घडायला हवं. एक काळ होता ना की बघा हप्त्यातून एकदाच आपल्याला श्रवण करायला भेटायचं. पण समर्थांची ही कृपा आहे ना, आपल्या जीवनात रोज आपल्याला धडे मिळत असतात. आपल्या जीवनामध्ये रोज समर्थ कृपा होत असते, सद्गुरू कृपा होत असते. म्हणून आपल्या मनाला आहे ना, जर शांत करायचं असेल तर बघा वाईट गोष्टींपासून दूर राहा. काही ऐकायला चांगलं चांगलं मिळालं ना, तिथे आपलं मन थाऱ्यावर राहिलं पाहिजे. हे राहील कधी? जेव्हा आपण उपासना करू, जेव्हा आपण रोज श्रवण करू, तेव्हाच होईल ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. म्हणजे हे मनाचे श्लोक आहेत ना, हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळं सर्व दोष निघून जातील. ज्या अज्ञानी आहेत ना, त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल. त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य सामर्थ्य येईल. श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे ना, त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभसुद्धा होऊन जाईल. पण आपण वाईट कर्म करायचे आणि मग अन्नदान करायचं आणि मग म्हणायचं मी मोठा ज्ञानी आहे, मी मोठा दानी आहे, असं करून चालेल का बरं? आपण द्यायचं थोडं आणि सांगायचं जास्त. बघा कधी कधी मनुष्य दानसुद्धा करतो ना, तेव्हा समोरच्याला काय म्हणतो बरं? माझं सर्वात मोठं नाव झालं पाहिजे, लोकांना माहीत झालं पाहिजे की मी किती मोठा दानी आहे, किती समाजासाठी करतो. पण ते दानामध्ये निर्माण होतं का बरं? कधीच नाही. तुम्हाला दान करायचं असेल ना, तर ते गुप्त दान करा. तुम्हाला जर कोणाशी मदत करायची असेल तर ती गुप्त ठेवा. गुप्त झालेली मदत ती भगवंतापर्यंत पोचत असते. आणि लोकांच्या समोर केलेली मदत असते ना, त्या मदतीमध्ये अहंकार निर्माण होत असतो, त्या मदतीमध्ये लोभ निर्माण होत असतो. कारण आपण त्यामध्ये स्वार्थच पाहतो ना, आणि स्वार्थासाठी केलेलं काम ते पापाच्या श्रेणीमध्ये जातं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये आपण काय करतो ना, त्यापेक्षा आपल्या करण्यानं कोणाच्या जीवनामध्ये किती समाधान निर्माण होतं ते खूप महत्त्वाचं आहे ना. म्हणजे जीवनामध्ये कर्माशिवाय दुसरं महान कोणी आहे का बरं? कोणीच नाही. आपले कर्म हाच भगवंत आहे. एकदा साधू महाराज एका गावामध्ये जातात. बघा आपल्या शेतकरी भक्ताकडे गेले आणि शेतकऱ्यानं संध्याकाळी त्यांच्या व्याख्यानाची व्यवस्था केलेली होती. सर्व तयारी केली साधू महाराजांचं प्रवचन ऐकण्यासाठी. गावातील सर्व लोक उपस्थित होते, पण तो भक्त कुठेच दिसत नव्हता. गावातील लोक कुजबूज करू लागले की हा कसला भक्त आहे? प्रवचन आयोजित करून तो स्वतः गायब झालेला आहे. प्रवचन आटोपल्यावर सर्वजण आपल्या घरी जातात. रात्री शेतकरी घरी परतला. बघा त्या साधूंनी विचारलं, कुठे गेला होतास रे? गावातले सगळे लोक तुझ्याबद्दल विचारत होते. बघा तो शेतकरी म्हणाला, प्रत्यक्षात प्रवचनाची सर्व व्यवस्था झाली होती, पण अचानक माझा बैल आजारी पडला. सुरुवातीला मी त्याला घरगुती उपचारांनी बरे करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्याची तब्येत बिघडू लागली ना, तेव्हा मला त्याला पशुवैद्याकडे घेऊन जावं लागलं. बघा त्याला जर आणलं नसतं ना, तर तो जगला नसता. मी तुमचं व्याख्यान नंतर ऐकू शकतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते गावकरी होते ना, ते पुन्हा बघा त्या साधूंकडे आले. तेव्हा त्यांनी शेतकऱ्याची तक्रार केली आणि म्हणाले, तो तुझा भक्त असल्याचं भासवत आहे. प्रवचन आयोजित केल्यावर स्वतःच गायब होतो. साधूंनी त्यांना संपूर्ण घटना समजावून सांगितली आणि प्रवचन ऐकण्याऐवजी त्यांनी कर्माला महत्त्व देऊन टाकलं ना. म्हणजे ते महत्त्व देऊन माझी शिकवण समजून घेतली हे त्यांनी सिद्ध केलं.
त्याला आता माझ्या प्रवचनाची अजिबात गरज नाही. मी फक्त एवढं स्पष्ट करतो की आपल्या विवेक बुद्धीनं विचार करा की कोणतंही काम आधी केलं पाहिजे. आजारी बैलाला सोडून माझं प्रवचन ऐकण्यास शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं असतं तर बैल औषधाविना मेला असता. त्यानंतर माझं प्रवचन ते निरर्थकच ठरलं असतं ना. म्हणून माझ्या प्रवचनाचे सार हे आहे की सर्व काही सोडून फक्त प्राणीमात्रांचं रक्षण करा. या घटनेतून गावकऱ्यांनाही त्यांच्या प्रवचनाचा अर्थ समजला ना. आपलंही जीवन तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात ना त्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घडत असतात. मग काही ठिकाणी आपल्याला न ओळखणारी माणसंसुद्धा भेटतात, काही ठिकाणी आपले नातेवाईकसुद्धा भेटतात. पण सगळेच आपल्यासाठी हितचिंतक असतात का? पण जोपर्यंत मनुष्य मनुष्याला ओळखत नाहीत ना, बघा कधी कधी न ओळखणारे माणसंसुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करत असतात, आपल्या जीवनामध्ये सौख्य निर्माण करत असतात. आणि कधी कधी आपलेच नातेवाईक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. मग आपण आपल्या नातेवाईकांवरनं आपला विश्वास उडतो, आपण मग अनोळखी नाती निर्माण करतो. पण सर्वांना सांगणं आहे की बघा आपल्या नातेवाईकांकडून होणारा त्रास आहे ना, बघा कधी कधी आपल्यावर मोठमोठी संकटं येतात ना की तेव्हा आपले जीवलगच आपल्यासोबत राहतात. तुम्ही घरच्यांशी कितीही भांडण करा पण जेव्हा भली मोठं संकट येतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये अनोळखी नाती उपयोगी पडत नाही, आपले घरचेच उपयोगी पडतात ना. म्हणून आपण नाती जपा, नात्यांना महत्त्व द्या, नात्यांना खतपाणी घाला. जेव्हा हे नात्यांचं झाड आहे ना ते सुंदररित्या बहरेल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये खरा आनंद निर्माण होणार आहे, समाधान निर्माण होणार आहे. ज्याच्याकडे आई बाप भाऊ बहीण सर्व नाते आनंदामध्ये आहेत ना तोच श्रीमंत आहे ना, तोच खरा समाधानी आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये भरपूर नाती आहेत पण त्या एकही नात्यामध्ये चांगलेपणा नाही, समाधान नाही, सुख नाही, प्रत्येकाशी भांडण झालेलं आहे, मग अशा नात्यांमध्ये गोडवा राहील का बरं? जीवनामध्ये समाधान राहील का बरं? अजिबात नाही ना. या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतलेला आहे ना, इथेच आपण नाहीसे होणार आहोत. मग हा अहंकार कशामुळं? आपण 60-70 जेमतेम 80 वर्ष जगू, पण या जगण्यामध्ये जर आपण नाराजी नाट्य निर्माण केलं, आपल्या जीवनामध्ये कुणाशी बोललं नाही, चांगलं कार्य केलं नाही, पुण्याचं काम केलं नाही, या जीवनाची काय मजा आहे बरं? म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. जोपर्यंत आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढं दानधर्म करा. कारण हा पैसा आज आहे आणि उद्या नाही, हा पैसा एक ना एक दिवस संपणार आहे. कारण ते क्षणिक सुख आहे, कधी तुमच्या जीवनातून निघून जाईल ना ते कळणारसुद्धा नाही. आणि पैसा असूनसुद्धा दुःख येऊ शकतं हे प्रत्येकाने लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख हवा असेल ना, इथे भगवंताचं नामस्मरण दिसेल तिथे 2 पावलं थांबावी. जेव्हा तुमचं थांबणं होईल ना, तुमचं मन गुंतलं जाईल ना, बघा तेव्हा तुमच्या जीवनात समाधान निर्माण होणार आहे. तुमचं जीवन आहे ना समाधानाने भरून जाणार आहे. म्हणजे आपण जसा देव मानला ना तसा देव निर्माण होत असतो. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे, जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जेतेची मोठी. म्हणजे मनुष्य ज्याला देव मानतो त्याची पूजा अर्चना करत बसतो, पण तो खरा देव कोणता आहे तो कोणी शोधून पाहिला आहे का बरं? तो शोधून पाहिला तो आपल्या संतांनी पाहिला, समर्थ रामदासांनी पाहिला, संत तुकारामांनी पाहिला, संत एकनाथांनी पाहिला, जनाबाईंनी पाहिला, मुक्ताईबाईंनी पाहिला, संत ज्ञानेश्वरांनी पाहिला. मग
त्यांच्या पावलावर पाऊल आपण ठेवण्यापेक्षा आपण या कलियुगामध्ये अनेक संत मानत आहोत. त्या आजपर्यंत जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. हे यांना संत मानून आपलं होणार आहे का बरं? ज्यांनी पूर्ण आयुष्यभर भगवंतासाठी नवे तर आपल्या या पामरासाठी पूर्ण आयुष्य वेचलं ना, तेच खरे आहेत ना. म्हणून कोणालाही गुरु करू नका. आपल्या आयुष्यामध्ये जे आहे ना, जे खरं आहे बघा, शास्त्राने ज्याला खरं मानलेलं आहे ना, तिथेच आपलं मन गुंतवा. नाहीतर पूर्ण आयुष्य असंच तुम्ही भक्तिमार्ग करत राहाल, पण तुम्हाला भगवंत कुठे भेटणार नाही, प्रचितीसुद्धा येणार नाही. म्हणजे असत्याच्या मागे फिरून तुम्हाला सत्याची जाणीव कधी होणार आहे का बरं? कधीच होणार नाही. म्हणून आयुष्यात आहे ना, जे कोणतं कार्य करायचं आहे ते कार्य अगोदर तुम्ही मनाला विचारा. मन तुमचं जिथे स्थिरावल ना, तिथे तुमचं मन समाधानी होईल. तिथे तुम्ही थांबायला हवं. आता आम्ही सांगत नाही की तुम्ही या अमुक देवाची भक्ती करा, या देवाची भक्ती करा, पण जिथे मन स्थिरावतं ना, तिथे मनुष्यानं नक्की थांबावं. ज्याप्रमाणे बघा, महादेवाला सुद्धा श्रीरामाच्या या नामस्मरणानं फरक पडला. हा दाह एवढा पेटलेला होता, तो शांत झाला. मग त्यांना फरक पडला. मग श्रीरामाच्या नामस्मरणानं आपल्याला फरक पडणार नाही का बरं? बघा, तुम्ही विचार करा. नुसतं श्रीरामाचं नामस्मरण आपण सकाळ संध्याकाळ जरी घेतलं ना, तरी तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे. तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती सत्यामध्ये उतरणार आहेत. म्हणून झालेल्या गोष्टी विसरून जा. त्या परत विचार करत बसू नका. बघा, नवीन गोष्टींना सुरुवात करा, नवीन संकल्प करा. येणारा हा नवीन वर्ष आहे ना, तुमच्या जीवनामध्ये अफाट सुख घेऊन येऊ, हीच भगवंताचरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ.